मंगळवारी नोव्हेंबर 18 झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिवसेनेचा एकही मंत्री उपस्थित नव्हता. शिंदे गटाच्या नाराजीची अनेक कारणे सांगितली जात आहेत. महाराष्ट्रात नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या निवडणुका अवघ्या 15 दिवसांवर आल्या असल्याने सत्ताधारी महायुती अंतर्गत फूट निर्माण होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यभरात आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मोठी भरती मोहीम सुरू केली आहे. भाजपने ठाकरे गट, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेससह सर्व पक्षांमधील नेते आणि कार्यकर्त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे शिंदे गट नाराज झाला आहे. परिणामी शिंदे गटातील मंत्र्यांनी मंगळवारी नोव्हेंबर 18 मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकला. नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख संपली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुती आघाडी काही भागात निवडणूक लढवत आहे, तर घटक पक्ष काही भागात स्वबळावर निवडणूक लढवत आहेत. अनेक नगरपालिकांमध्ये भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटातील उमेदवारांना एकत्र करून त्यांना तिकिटे दिली आहेत. यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकीय संघर्ष वाढला आहे. आता राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत की अशी कोणती महत्त्वाची रणनीती होती ज्यामुळे शिंदे गटाला मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यास भाग पाडले गेले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन भाजपबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाच्या नाराजीचे कारण काय आहे? भाजप शिंदे गटातील नेते, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना आपल्या पक्षात सामावून घेत आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ज्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवली होती त्यांनाच आता भाजपमध्ये सामावून घेतले जात आहे. शिंदे गटातील अनेक नेते आणि पालकमंत्र्यांशी सल्लामसलत न करता निर्णय घेतले जात आहेत आणि निधी थेट इतरांना दिला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप युतीच्या नियमांचे पालन करत नाही. आतापर्यंत शिंदे गटातील कोणताही मंत्री मंत्रिमंडळ बैठकांना अनुपस्थित राहिला नव्हता. हे पहिल्यांदाच घडले आहे, त्यामुळे असंतोष तीव्र असल्याचे मानले जाते.